विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट यूजी 2026 परीक्षेसाठी NTA ने एकूण 9 वेळा बेल वाजवण्याचे संकेत या वर्षीपासून दिलेले आहेत. पहिली बेल 1:30 वाजता लॉंग बेल पडेल. त्यावेळेस आपल्याला सेंटरचे प्रवेशद्वार किंवा गेट आपल्याला बंद झालेले आहे. दुसरी जी बेल आहे ते 1:50 सिंगल बेल पडेल. ते टेस्ट बुकलेट म्हणजे त्याला क्वेश्चन पेपर आणि OMR सीट वाटपाची वेळ आहे. त्यानंतर दुपारी 1:55 डबल बेल होणार आहे की जी बेल टेस्ट बुकलेट सील उघडून OMR सीट बाहेर काढण्याची वेळ तुम्हाला दिलेली आहे. चौथी बेल 2 वाजता लॉंग बेल पडणार आहे. ती परीक्षा प्रत्यक्षात सुरू होण्याची बेल सांगण्यात आलेली आहे. पाचवी जी बेल आहे ती 3 वाजता सिंगल बेल येणार आहे. ती 1 तास पूर्ण झाल्याची सूचना तुम्हाला देणार आहे. सहावी बेल 4 वाजता सिंगल बेल येणार आहे. ती बेल आपल्याला परीक्षेचे 2 तास पूर्ण झालेत हे सांगण्यासाठी सूचना देण्यासाठी येणार आहे. सातवी बेल 4:30 सिंगल बेल येणार आहे. ती 2.5 तास पूर्ण झाले आणि शेवटचे 30 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत हे सांगण्याची तुम्हाला बेल देण्यात आहे. त्यानंतर आठवी बेल आहे ती 4:45 सिंगल बेल येणार आहे आणि ते सुद्धा रूम क्लोजिंगची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदरची 15 मिनिटं तुम्हाला सूचना देण्यासाठीचे बेल असणार आहे. आणि सायंकाळी 5 वाजता लॉंग बेल होणार आहे. परीक्षा समाप्त. कदाचित या विद्यार्थ्यांनी या बेलच्या संकेतांकडे लक्ष देऊन आपले पेपर वेळेत सोडून घ्या. कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःचं कसल्याही वेळ पाहण्यासाठीचं घड्याळ घेऊन जाता येणार नाही, परंतु तुमच्या परीक्षेच्या प्रत्येक हॉलमध्ये एक वेळासाठी घड्याळ असू शकते. कदाचित नसेल तर या बेलचा तुम्हाला वापर होऊ शकतो. जय हिंद.